सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना 2027 अंतर्गत आपण प्रगणक म्हणून काम करत असताना सर्वप्रथम आपणाला आपल्या मिळालेल्या क्षेत्राचा काय करायचा आहे, नजरी नकाशा बनवायचा आहे. तर नजरी नकाशा कशा प्रकारे बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला एक गुगल मॅप HLB अंतर्गत आपल्याला एक नकाशा मिळाला असेल. हा जो मॅप आहे हा मॅप सर्वप्रथम आपण काय करायचं, क्रॉप करून घ्यायचा आहे. HLB बनवत असताना हा जो आपला गुगल मॅप आपण क्रॉप केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये ChatGPT किंवा जेमिनी हे जे ॲप आहे ते ॲप काय करायचे आहेत, आपण सर्वप्रथम ओपन करायचे आहेत. या ठिकाणी प्लसचं जो बटन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये हा जो आपल्याला गुगल मॅप आहे तो गुगल मॅप आपण क्रॉप केलेला आहे तो सर्वप्रथम निवडायचा आहे. आणि खाली आपल्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. तो प्रॉम्प्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथून तो कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे, पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गो या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर अगदी कमी वेळेमध्ये पहा आपल्याला आपल्या क्षेत्राचा नजरी नकाशा कशा प्रकारे तयार होणार आहे त्याबाबतची एक इमेज आपल्याला या ठिकाणी तयार होत आहे. क्रिएट इमेज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पण या ठिकाणी एक इमेज आता आपल्याला तयार झालेली आहे. तर हे जे आपलं प्रगणक म्हणून काम करत असताना जो आपल्याला क्षेत्र मिळालं आहे आणि त्यासाठीचा जो गुगल मॅप दिला आहे त्या गुगल मॅपच्या आधारे आपण सर्वप्रथम नजरी नकाशा कशा प्रकारे आपण मिळवू शकतो किंवा तयार करू शकतो हा त्याचा एक मॅप आहे. तर या मॅपच्या किंवा या नकाशाच्या आधारे आपण आपल्या क्षेत्राचा नजरी नकाशा अगदी सहजपणे बनवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला मिळालेल्या गुगल मॅपचा आपण कशा प्रकारे नजरी नकाशा ChatGPT किंवा जेमिनीच्या मदतीने करायचा याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. तसेच हा मॅप आपण डाउनलोड देखील करून घेऊ शकतो आणि या आधारे आपण आपल्या क्षेत्राचा नजरी नकाशा बनवायचा आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.